वॉटरमेलन म्हणजे टरबूज. आजकाल शेतकरी एक वैज्ञानिक पद्धतीने शेती करायलेत टरबूजाची. तर आपण अशाच एका शेतकऱ्याकडं आलो आहोत जो आपल्या ट्रीटमेंटमध्ये आहे, वरंगळवाडी, बीड जिल्ह्यामध्ये. त्यांच्याशी चर्चा करू आपण. मस्के साहेब बोलतील. राम राम. राम राम. आज आपण बाजीराव जाधव यांच्या शेतात वरंगळवाडी बीड जिल्ह्यामध्ये गाव आहे. एक प्रगतशील शेतकरी आहेत. यांच्याकडे आंबे आहेत, मोसंबी आहे, त्यानंतर सीताफळाचा बाग आहे, त्यानंतर ऊस आहे यांच्याकडे 4-5 एकर. पाणी कमी पण नियोजन एकदम शिस्तबद्ध आणि शेतीप्रिय असे व्यक्तिमत्व असलेले बाजीराव जाधव यांच्यासोबत आपण थोडी चर्चा करणार आहे. आज यांनी एक टरबूज लावलेलं आहे ना. कोणती व्हरायटी मामा ही टरबूजाची? जिंगणार गोड. बरं. आता हे किती दिवसाचं झालं आहे? हे 1 महिना 5 दिवस झालं समजायचं याला. हा. बरं. आपण आता 1 महिनाभर त्याला काय केलं? आता खालून बेडमध्ये खतं भरलेली आपण, बेसल डोस आहे ना. त्यानंतर आपण काय केलं याला? ते सगळं मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरान, सगळे खत, जी वॉटर सोल्युबल खत आहे, ज्याला मायक्रोन्यूटन वगैरे वॉटर सोल्युबल. आता काही वॉटर सोल्युबल मध्ये कोणते कोणते ग्रेड चालू आहे? एखाद्याच पोराने आणून ठेवले, ते वाचा येत नाही आपल्याला नसल्यामुळं. 05234 ते सगळे खत टोटल आणले तर 20-22 हजाराचे. बरं. याला 1 महिना झाला आहे ना. आता हे थोडं फ्लॉवरिंग मध्ये आलं आहे ना. फवारणी लगेच ते पोरं गेलेत औषध आणायला आता सध्या. कुठं कुठं फुल पण काढत आहे ना. फुलं बी निघायला लागलीत आता. याला रोप लावलं तेव्हा किती 21 दिवसाचं होतं का? आणि हे जे लावले तुम्ही ट्रॅप लावले का? फळमाशीसाठी याच्यासाठी आहे ना. जे काही रोगराई चिलट वगैरे चिटकत लगेच चिकटले ते काय त्याच्यावर चिटकलेले घाणमाशी. मागच्या वर्षी किती काय ॲव्हरेज काढलं होतं मामा तुम्ही? काय टरबूजाचं? नाही, गेल्या वर्षी नव्हतं. त्याच्या अगोदर होतं इथून पड्या. ती जात वेगळी होती, भली गोल जात, भली रापाटीची रापाटी. 10-15 किलोचा माल एक एका झाडाला किती किती माल लागला? 2-3 धरायचे. अच्छा, म्हणजे 30 किलो पर्यंत एका वेळेला माल. ती झाड फळच वेगळी होती. ती त्याला 4 वर्षापूर्वी लावली होती इथं. बरं. गोडी वगैरे होती लय खायच्या मापाचेच पुढले होते ते. चविष्ट बी लय. आता ती गावरान जातीसारखं लावलंच नाही. आता सरकारी निघाले, त्याच्यामुळे त्या सरकारीकडेच लागलो. हायब्रिड वाण निघले, जे उत्पन्नाचे वाण निघलेले, बरोबर आहे का? तेच लावले तुम्ही. आता याला किती एकर आहे आपलं? हे 1 एकर टरबूज येतं. आतापर्यंत खर्च किती आला? खर्च सगळा टोटल खताचा त्याचा 40-45 हजाराकडे गेला टोटल. म्हणजे त्यात मल्चिंग सगळं मेहनत वगैरे सगळं, बेसल डोस सगळं आहे ना. आणि अजून खर्च किती लागेल याला? खर्च औषध आणले ना आता 10,000 रुपये लागते. 50-60 हजार रुपये जाते 50च्या पुढं. असं आहे का? 60-70 हजार रुपये खर्च लागेल. किती उत्पन्न निघाल बरं? एवढं उत्पन्न 30-35-40 टनाकडे जायलाच पाहिजे एवढं. असं आहे का? या राम राम. राम राम. काय नाही, आता आल्यामुळे वाज घेतोय त्याचा. या इकडे या ना, पुढे या ना. तुम्हाला जास्त माहिती नाही टरबूजात. तुम्ही रेग्युलर काम करता ना. आणलंय ना औषध आता. काय याला काय काय सोडलंय आता? काय सोडलंय सध्या याला? 19 सोडलेलं आहे का? किती? आपलं 5 किलो सोडलंय. ड्रेचिंग केल्या 2 त्याला. कशाचे? हिसाबी आणि 19 आणि रोप. बरं. आता स्प्रे घेतला काही? स्प्रे घेतला ना. अच्छा, आज काय आणलंय सोडायला? सोडा नाही, फवारणीसाठी आणले. सोडायचे सगळं आणले. खतामध्ये कोणती ग्रेड चालू आहे? वॉटर सोल्युबलची सध्या आता 052 1261 सोडले 5 किलो. फ्लॉवरिंग मध्ये प्लॅन्टो सोडलेले नाही. चावत प्लॅन्टो 1 लिटर सोडलेलं याला. त्यापासून फरक झाला ना प्लॅन्टो सोडल्यापासून. किती सोडलं होतं एकरी? 1 लिटर. आणि आता याला फ्लॉवरिंग, आता स्प्रे काय आणलेलं तुम्ही? स्प्रे आपला नेटिओन आपलं हे आणायचं बाहेरवाल्याचं औषध. काय होतं? बायो 303 आणि हे आणायचं इमामॅक्टिन. सध्या नेटिओ आणि इमामॅक्टिन का?
हा नेटिव्ह प्लेन घ्या, याच्यात काही टाकू नका बाकीचं. नेटिव्ह घे हा, त्याला प्लेन घ्या. हा. बायो 303 आणि इमाम एकटी इमामिक्टिन मारताय. हा थोडा थ्रिप्सचा अटॅक आहे. हा ते सध्याचा आबाळासाठी ढगाळ वातावरण आहे. आणि हे याला आता फ्लॉवरिंग मध्ये काय करणार तुम्ही? आता याला फुलं निघणार आहे. हम्म. बरोबर आहे. काही ठिकाणी फुल पण ठीक दिसायला आहे, लागलं आहे ना मामा? ठीक आहे. हो, काही ठिकाणी फुल पण निघेल. मग अशा वेळेस तुम्ही जर फॉस्फरस लेवल वाढवली, पोटॅश लेवल वाढवली, फुल चांगल्या प्रकारे निघतं. हा. अजून पाहिजे तसं फांद्या पण अजून पाहिजे तसे निघले नाही त्यातून, जे डेरा निघायला पाहिजे. निघन ना आता आता निघन सध्या ना. चालू झालंय ते. याला मग या ग्रोथ साठी, फांद्याचा विस्तार करायसाठी तुम्ही काय करताय? तुम्हाला जर उत्पन्न वाढवायचं, हा. झाड सुरुवातीपासून विस्तारात आणावं लागेल. हा. त्याच्या फांद्या वाढावं हा, लागतील. फांद्या जास्त. जेवढ्या फांद्या वाढतील तेवढं त्याला फळ वाढल. हा बरोबर आहे. आणि त्या फांद्यासोबत तुम्हाला झाडात ताकद देणं पण गरजेचं आहे. हा. ताकद असली तर पुढे फांद्या नाही, वाढणार. ताकदीचे सगळं मटेरियल आणलंय. बरोबर आहे का नाही? हा, त्या पद्धतीत नियोजन करा तर ते तुमचं चिठ्ठीवर उत्पादन लावायचं वाढेल. ना, चिठ्ठीवर तो असले तेवढे आणलेले रोप. हा, त्या पद्धतीत नियोजन करा. नाही, नियोजन आहे, नियोजन चालू नियोजन पद्धतीत आहे. चालू आहे. हो हा. तरच उत्पादन तुमचं हा. वाढेल याच्यात. आणि तुम्ही 30-35 टन काढायचं म्हणताय एकरी, हा. ते सोपं नाही. हो. हा, हा. बरोबर आहे. तुम्हाला आता ॲव्हरेज काढायचं म्हटलं तर तुम्ही किती रोप आहे सगळं तुमचं एक 8,000. 8,000 झाड आहे. हा. बरोबर आहे की हा. नाही? तर तुम्हाला 30-35 टन काढायचं तर हा. ॲव्हरेजली धरलं तर तुम्हाला एका झाडावर कमीत कमी 5-6 किलो माल. हा. बरोबर आहे का? 5-6 किलो म्हणले जास्ती होते ते. एक झाडाला म्हणलं तरी 5 किलो ही वेल कुठपर्यंत जाते तुमची? मागच्या वेळेस कुठपर्यंत, म्हणजे पूर्ण एरिया कव्हर करते? हा एरिया हा. कव्हर पूर्ण. एका झाडावर होणार नाही 5-6 किलो. होईल ना. 2-3 फळं निघतात. हा. 10 किलो माल 10 होऊ शकतो. किलो माल 10 होतो. किलो हा. माल आले की 10 झाडाला. बरोबर आहे की नाही? हा, 10 किलो माल करेटच निघायला तुम्ही पाहिजे. जेवढं म्हणता तेवढं ॲव्हरेज कमी खर्चात निघू शकतो. हा, बरोबर आहे की नाही? हा. 10 किलो माल निघणारच याला. तीन हा. टरबूज निघले तरी तितकं होतं. हा. आणि 3 टरबूज निघतातच एका. हा. हा. याला 10 माल लागतील. धरायचे नाहीत, मग मागून मागून शेंड्या लागायला लागली. हे करावं लागतं. तुम्ही हा. शॉर्टिंग करता का त्याची? हा, टाकावं लागते कट करून. जास्त- जेवढे धाराची जे आपले फक्त तेवढंच फळ हा, धरावं लागतं. हा, जास्त झाल्यानंतर शेवटचं short जास्ती करून फळं लागलं मग ते पोचणार मागला नाही. पोसायचं नाही ना मला. बरोबर हा. कट करून तोडून टाकायची. हा. बरोबर. फळ येणारे फुलं आता मागच्या व्हिडिओ मध्ये आम्ही एक बरं का, तुम्ही बघितला का नाही मला माहित नाही. बघितलं. हा भोपो महाराजांचा, हा. पांडू महाराज गरड हा. शकट्याचं, त्यांनी टरबुजामध्येच एक अजून पपई लावलेली. हा. मिरची लावतीत ना. पपई हा. पपई आहे आणि पपईमध्ये टरबूज लावलेले. हा. त्यांचं पण एक म्हणजे मागचा आपला व्हिडिओ आलेला आहे. हा. त्यांनी पण एक म्हणजे एक प्रगतशील शेतकऱ्यासारखं हे नियोजन केलेलं आहे. हा. आणि त्यांची समजा लागवड तुमच्या पाठीमागची हा. ज्यावेळेस आम्ही गेलो तेव्हा त्यांची सुरुवातच झाली. 2-2, हा. 3-3 पानावर रोप आलतं. हा. आता आज जाणार आहे आम्ही, बघू त्यांची काय कंडिशन. हा. चला, काढा उत्पन्न. तुम्हाला याच्या शुभेच्छा. हा. तुम्ही 35 टन म्हणता, 50 टनापर्यंत माल निघतो. हा. तुम्ही जर अजून चांगलं नियोजन केलं तर नियोजन आहे त्याचं. ग्रोथ आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित. 8 दिवसात